मी वर्षा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे अंगारकी चतुर्थी आणि या निमित्त मी स्पेशल असा एक पदार्थ बनवलेला आहे, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता सगळी प्रिपरेशन झाली आहे आणि हे बघा, हे आहे मोदकाचं आपलं हे प्रिपेअर करून ठेवलेले आहेत. आज बनवलेत आपण आंब्याचे मोदक छान असे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर सगळ्यात आधी आपल्याला बनवायचे मोदकाचं सारण. आणि मी आता ह्याच्यामध्ये बघा तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो ओला नारळाचा जो किस आहे, म्हणजे मी नारळ कट करून वाटून घेतला मिक्सरमध्ये आणि आता त्याच्यामध्ये छान गूळ वगैरे टाकून आता हा परतून घ्यायचा आहे. तर गूळ तुम्ही किसून पण टाकू शकता, माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी थोडासा फोडला आणि तसाच टाकला. त्यानंतर ह्याच्यामध्ये हा 2 आंब्याचा रस आहे, यातला थोडासा रस मी याच्यामध्ये घातलेला आहे. याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, आंब्याचा जो गर आहे तोच टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं छान असं हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला वेलची पूड वगैरे काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मी इथं मनुके, काजू आणि पिस्ता बारीक करून टाकलेला आहे, किंवा तुम्ही केसर वगैरे पण टाकू शकता. आणि फ्लेवरसाठी बरेच लोक इलायची वगैरे टाकतात, तर ते पण तुम्ही टाकू शकता. तर मी ती काही टाकलेलं नाही आहे. तर आपलं सारण झालेलं आहे. आता आपण पिठाची उकड काढून घेऊ. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी आणि 1 वाटी आंब्याचा जो गर काढलेला आहे तो घ्यायचा आहे आणि 5 मिनटं फक्त तो उकळत ठेवायचा आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं केसर आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. चांगलं उकळी आली तोपर्यंत हलवायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला 2 कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे. बघा 2 वाट्या मी मोजून घेतलेलं आहे. 1 वाटी आंब्याचा गर, 1 वाटी पाणी, असं 2 वाट्या झाल्या आणि त्याला मोजूनच 2 वाटी पीठ मी घेतलेलं आहे. आणि ह्या पिठाची आपल्याला आता उकड काढून घ्यायची आहे. बघा एक 5 ते 10 मिनटं छान आपल्याला हे पीठ म्हणजे असंच हलवायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनटं 10 ते 15 मिनटं आपल्याला हे जे पीठ आहे, म्हणजे ही जी उकड आहे ही झाकून ठेवायची आहे. छान असा कलर आलेला आहे बघा, बघू शकता. तर मी पण हे फर्स्ट टाईमच बनवते आहे यूट्यूबवर बघून आंब्याचे मोदक. तर बघूयात आता कसे होतात ते. तर आपला वेळ वाचावा आणि मोदक छान करता यावे यासाठी प्रिपरेशन करून ठेवायचे असते. म्हणजे बघा आता इथं मी काय केलेलं आहे, जी मोदकाची उकड काढलेली आहे, जितके मोदक बनवायचे आहेत तितके आपण गोल गोल गोळे करून ठेवलेले आहेत. आणि जे सारण आहे ते सारणाचे पण मी गोळे करून ठेवलेले आहेत, जेणेकरून ज्यावेळेस मोदक बनवताना आपला हात पण खराब होऊ नये आणि आपला वेळ खूप फास्ट मोदक बनवून होतात. हे तुम्ही नक्की ट्राय करा. तर मोदक बनवताना आपल्याला ही अशी पारी करून घ्यायची आहे. म्हणजे जो गोल गोळा पिठाचा बनवलेला आहे तो असा एकदम पातळ, आपल्याला तुम्ही लाटून पण घेऊ शकता किंवा हातावर पण पारी करू शकता. आणि या अशा प्रकारे आपल्याला कळ्या पाडायच्या आहे. जितक्या जास्त कळ्या मोदकाला असतात तितका मोदक खूप सुंदर दिसतो. तर मी मँगो मोदक हा जो आहे हा पहिल्यांदाच बनवत आहे. याआधी पण मी मोदक बनवले आहेत तांदळाचे, पण मला इतकं काही परफेक्ट जमत नाही. पण यावेळेसचं जे माझं पीठ होतं तांदळाचं हे खूप छान झालेलं आहे आणि इतका सुंदर मोदक, म्हणजे पारी करताना पण अजिबात पीठ चिरटत नाही आहे, म्हणजे पिठाला चिऱ्या पडत नाही आहे. एकदम स्मूथ असा मोदक तयार होतो आहे बघा. तर छान असा बघा मोदक बनवून झालेला आहे आणि खूप छान अशा कळ्या पण पडलेल्या आहेत, बघू शकता. बघा एकदम मस्त झालं आहे. तर लास्ट टाईम बनवलेले थोडेसे माझ्याकडनं फसलेले, पण आज एकदम मस्त मोदक असा बनवून झालेला आहे. तर बाकीचे पण बनवून घेऊया आपण. तर मोदकाचं पीठ जरा थोडंसं व्यवस्थित छान असेल ना तर मस्त पारी पण करता येते. एवढी पारी मोठी तेवढ्या आपल्या कळ्या पण छान येतात मोदकाच्या पिठाला. त्याच्यामुळे एकदम नाजूक हाताने आपल्याला हे करायचं असतं. सगळ्याच्या पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊ. ओमकार झाला का रे कॉल? ओमकार, एकदम पातळ अशी पारी बनवायची आहे. आणि जर थोडंसं चिकटत असेल तर पीठ थोडासा तुपाचा हात घ्यायचा, म्हणजे छान असं बघा. बघा ही अशी पारी झालेली आहे. थोडीशी अजून पातळ करूया. झालेलं आहे बघा. आता आपण याला कळ्या पाडायला सुरुवात करूया, तसं जमेल तसं. नाही जमलं तर आपला तुपाचा हात घ्यायचा बघा. मेन म्हणजे पीठ खूप चांगलं आहे, अजिबात चिरटत पीठ नाही आहे. कुठलं पीठ आहे सांगते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटला. एकदम छोट्या छोट्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या खालीपर्यंत, म्हणजे छान मोदक पण आपला छान दिसतो बघा. त्याच्या कळ्या बनवून झाल्यात बघा. टाकूया आता.
तर हे सगळं प्रिपरेशन करून घेतलं ना एकदम सोपं पडतं खरं तर. नाहीतर काय होतं सगळे हात खराब होतात आणि मग मोदक जमत नाही व्यवस्थित. छान असा मोदक झालेला आहे बघा. मोदक बनवून झालेले आहेत बघा. तर हा एकदम छान मोदक जमलेला आहे बघा. हा मस्त मोदक झाला. तर एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हे मोदक उकडत ठेवायचे आहेत. आणि हे मोदक उकडलेले आहेत, तुम्ही कलर पाहू शकता, इतका सुंदर कलर आला आहे. आणि या साईडला मी बनवला आहे काजू मटर पुलाव, जो तुपामध्ये बनवतात तो. आणि या साईडला बनवला आहे पनीर मसाला. तर हे आपलं जेवण बनवलेलं आहे. आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यासाठी खास आपण हे मोदक आणि असं जेवण बनवलेलं आहे. यानंतर ना आता आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवून देवपूजा करूयात. आणि चंद्रोदय आहे 10 वाजून 15 मिनिटांनी, म्हणजे 10:15चा चंद्रोदय आहे. यानंतर आपण केलेली आहे चंद्राची पूजा. आणि आता ही पूजा झाल्यानंतर आपण जो उपवास आहे तो सोडणार आहे. तर अंगारकी चतुर्थीला लहानपणापासून मी हेच बघत आलेली आहे. माझ्या मम्मीचा पण उपवास असायचा आणि ती रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला पूजा करायची आणि त्यानंतरच उपवास सोडायची. तर म्हटलं चला आपण पण तसंच करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढे पण काही सण उत्सव येतात ते मला सेलिब्रेट करायला खूप आवडतात. आणि अगदी मी आवडीने त्या दिवशी छान असं जेवण, म्हणजे गोड जेवण बनवून ते सेलिब्रेट करते. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.